पैशासाठी वाटेल त्या थराला जायला तयार आहे ही मुलगी। अरे काय गेली आहे। मला कसा सांगू कळत नाहीये। माझ्यावर जो नीलमच्या खुनाचा आरोप आहे तो खून मी नाही तर डिंपलने केला। हे तुम्हाला खोटं वाटतं तर विचारा तिला। हो डॉक्टर, ही काय बोलताय तुम्ही? तुमची बायको आहे, कसला आरोप करताय तिच्यावर? आपली डिंपल आहे ती। ऑर्डर ऑर्डर, मध्ये बोलू नका, शांतता राखा, कळलं? जज साहेब, या डिंपलने नीलमला बाथरूमच्या टबमध्ये स्वतःच्या हाताने बुडवून मारले। मी वाचवण्यासाठी तिथे पोहोचलो पण मला उशीर झाला होता। त्याआधीच तिने तिचा जीव घेतला होता। माझ्या समोर तिची बॉडी अशी पडली होती, ते आठवलं तरी अंगावर काटा येतो। हे कळत नाही जज साहेब, एखादा माणूस स्वतःच्या हाताने कसा काय एखाद्याचा जीव घेऊ शकतो? बया मंगले, ह्या नालायकाच्या नादी लागून तुझी पोरगी खूनबिन करल असं कधी वाटलं नव्हतं ग। अगं तुझी डिंपी आता खुनी झाली, खुनी, तिला फाशी होईल। मंगले, ए मंगले उठ। ए अरे देवा, त्यांना बाहेर घेऊन जा, त्यांना चक्कर आलेली दिसते, त्यांना बाहेर घेऊन जावा। प्रोसीड। डॉक्टर, माझ्या मम्मीला जर काय झालं ना तर सोडणार नाही तुम्हाला। लय सज्जनाचा आवाज आणू नका। आतापर्यंत 40 खून तरी केला असणार आहे तुम्ही। तुमच्यासारखा खून येणारा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही, त्याबद्दल सांगू यांना। काय बोलतेस डिंपल तू? कसले खून? नीलमच्या खुनाच्या आरोपातून ती सुटावी आणि हे सगळे गुन्हे माझ्यावर यावेत म्हणून माझ्यावर खोटे खोटे आरोप करते। ही अत्यंत कॅरेक्टरलेस मुलगी पैशांसाठी वाटेल त्या थराला जायला तयार आहे। जज साहेब, हिच्या पोटात जे मूल वाढतंय ते माझं नाहीये आणि मला माहिती नाही ते कोणाचं आहे। मी कधी विचारलंही नाही, तरीही त्या मुलाला मी माझं नाव देतोय। बाप म्हणून मी स्वीकारायला तयार आहे। जज साहेब, मला सांगा, कोण असं दुसऱ्याचं मूल स्वीकारेल? तरीही मी स्वीकारतोय। तरी ही बाई माझ्यावरती घाणेरडे घाणेरडे आरोप लावतीये। तुम्ही विचारा तिला हे मूल कोणाचं आहे, विचारा।
अहो ही समज काय चाललंय? डिंपल असं काय कराल? यावर विश्वासच बसना झालाय माझा. पैशासाठी एखाद्याचा खून करावं तिने. अहो आपलं कुठं चुकलं व? मी कुठं कमी पडले तिच्यावर संस्कार करायला? अगं असं नको बोलू. तुझ्या परीनं तू सगळं केलंयस. खरं तर आपल्या सगळ्यांचं चुकलंय. माझं लय चुकलंय. घरासाठी जर पुरेसा पैसा कमावला असता, पोरांचे लाड केले असते, तर डिंपलने असं केलंच नसतं. एवढा मोठा गुन्हा तिने केलाच नसता. खरं तर बाप म्हणून नालायक ठरलोय मी मंगल. पैसा एवढा महत्वाचा असतो का की त्याच्यासाठी एखाद्याचा खून करण्याची पातळीपासून आपली डिंपल पोहोचली? ही समजा बघायच्या आधी आपला जीव गेला असता तर बरं झालं असतं बाया. अहो मंगलबहिणी असं नका ना बोलू. तुम्ही शांत व्हा बाबू दादा, शांत व्हा. अहो हे सगळं आहे ना, हे सगळं डॉक्टरांचं कारस्थान आहे. त्यानेच भाग पाडला असेल डिंपलला हे सगळं करायला. बघितलं ना डिंपलच्या चारित्र्याबद्दल काय काय बोलला तो. बया आता हत्यांपुढे कुठल्या तोंडाने जाऊ मी? त्या इतकं जीव तोडून सांगत होत्या, पण मी कधी ऐकलंच नाही. ज्याला आपण देव माणूस समजत राहिलो, त्याच्यात असला राक्षस दडलाय. हे कळलं कसं नाही आपल्याला? आपण माणूस ओळखायला एवढं कस काय चुकलो हो? बया मी तर माझ्या हाताने माझ्या डिंपलचं आयुष्य बरबाद. चुकलंय मंगल 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 आवर आग. आता झालेलं काय बदलता येतंय का बया? ग बस आता. लय गरीब दिवस काढले साहेब. तुमचा वाडा फक्त दिसायला मोठा आहे, पण घरात ना खायचे हालत. आमच्या आज्यानं पंजानं जमिनी इकल्या, ऐशो आरामासाठी कर्ज काढलं, आणि ते कर्ज फेडण्यातच माझ्या बापाचं अख्खं आयुष्य गेलं. दारासमोर रोज माणसं यायची पैशासाठी. नको वाटायचं हे सगळं. आम्ही सगळे तोंड लपून बसायचो. आई बापाची अवस्था मला बघवत नव्हती साहेब. माणसाकडे पैसा असला ना लय किंमत असते त्याला, पण पैसा जर नसेल ना कोणी विचारत नाही. आणि हे सगळं मला बदलायचं होतं. चांगले दिस आणायचे होते, हौस पूर्ण करायची होती, गरिबी हटवायची होती, स्वप्न बघितली होती, हिरोईन व्हायचं होतं. आणि हीच स्वप्न कधी मला वाईट मार्गाला घेऊन गेली असं मलाच कळलं नाही. पैशाची हाव लागली ना माणूस लय वाईट ठरायला जातो. आणि मी आपण तेच केलं. त्या राक्षसाला साथ दिली. तो माणसं मारत राहिला, मी पैशासाठी त्याला साथ दिली, शांत राहिले. आणि मी आपण कधी त्याच्यासारखी माणसं मारत राहिली मला बी कळलं नाही. त्यांनी लग्न मारलं साहेब. म्या फोटोशी होती. या राक्षसाचंच बाळ होतं तिच्या पोटात साहेब. माझ्या पोटातल्या बाळाची जबाबदारी घ्यायला पण नकार दिला होत्यानी साहेब.
त्या नराधमाची सावली पण पडून द्यायची नाही माझ्या पोटातल्या बाळावर. मला माझ्या बाळाला चांगल्या वातावरणात वाढवायचं. तुला वाटतं तुला तुझ्या बाळाला जेलमध्ये चांगलं वातावरण मिळेल? चांगली संधी चालून आली, चांगलं काम करायचं असेल, त्या डॉक्टरला फाशीपर्यंत पोहोचवायचं असेल, पोलिसांना मदत कर, माफीचा साक्षीदार हो. या सगळ्या गोष्टींमध्ये तू तुझ्या घरच्यांच्या नजरेतून पूर्ण उतरले. आता फक्त तू तुझ्या बाळाच्या नजरेतून उतरू नकोस, त्याची काळजी घे. चांगली संधी आली. ठीक आहे साहेब, मी माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे. पण तुम्ही मला वचन द्या, त्या नराधमाला तुम्ही कायमचं फासावर लटकवाल. साहेब, माझ्याकडे पुरावा आहे, एक असा पुरावा ज्यामध्ये त्या नराधमानं सगळ्या गोष्टी कबूल केल्यात. फक्त त्यासाठी मला काही तास बाहेर सोडावं लागेल. कोर्टाचं प्रोसिडिंग चालू आहे. विश्वास ठेवा साहेब, माझ्या चारित्र्यावर शिंतोड उडून त्या नराधमानं माझ्या आईपणाला शिवी दिली. एका आईच्या सन्मानाला ठेच लागली की ती काय करू शकते ना, हे मला त्याला दाखवून द्यायचं. साहेब, तुम्हाला जर डॉक्टरांनी विरोधात पुरावा हवा असतील तर त्यासाठी मला वाड्यात सोडावं लागेल. साहेब, विश्वास ठेवा, मी पळून नाही जाणार. अहो, मला जर असं करायचं असतं तर मी आधीच केलं असतं. तुम्ही डॉक्टरांना जेव्हा अटक केली ना तेव्हाच पळून गेले असते ना. मी पळून जातानाच पकडलंय मी तुला. ऍक्टिंग नाही चालणार ना अजिबात. नाही साहेब, ऍक्टिंगच्या स्वप्नानेच तर अशी अवस्था झाली आहे माझी. हिरोईन व्हायचं होतं, पैशामुळे चुकीच्या मार्गाला गेले, मी चुकीची कामं केली. पण आता मला तसं करायचं नाही. मला माझी चूक सुधारायची आहे. मला मान्य आहे तुम्ही माझ्यावर लगेच विश्वास ठेवणार पण नाही. जिथं माझ्या आई वडिलांचा मी विश्वास मोडलाय तिथं तुम्ही तरी काही विश्वास ठेवणार आहे. साहेब, माझ्या पोटातल्या बाळाची शपथ घेऊन सांगते, हा तुमचा विश्वास नाही मोडणार. एरवी मी नसतं सोडलं तुला, पण आता माझ्या समोर जी बोलते ती एक आई बोलते. राऊत, गाडी काढा, जाधव सोबत चलत. ह्याचा मुर्दा बसवला, ह्याच्या किरडीचा मोडला बांबू. लवकर ह्याची लाकडे गेली मसना. ह्याला तळतळत लागल माझा. ह्याला किडे 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 पडत्याल. आत्या, ही जरा ही घ्या आणि टाकण्या द्या मला. घ्या ही. मी लगीन करून या घरात आली तेव्हा मी तुम्हाला वचन दिलं होतं, डिंपलला लई माया लावीन, तिला जपीन, तिच्यावर संस्कार करीन म्हणून. आत्या,
पण मी हारले. मी माझं वचन नाही पाळलं. तुमच्या हाताने शिक्षा द्या, शिक्षा द्या मला. मी नाही काय करू. तुझी काय बी चूक नाही. तू लई केलंस तिच्यासाठी. अगं किती कष्टा खाल्ल्या, मला काय माहित नाही का? सख्खी आई करणार नाही एवढं केलंयस तू, पण शेवटी नशिबा पुढे काय चालतं का? आता तिचं नशीब बनती. माझा तरी विश्वास पण बसना की तिने असं काय वाईट वांगाड केलं असेल का? पण त्या मुडद्यानं बाय भोलव्यानं ग फसवलं तिला. पण काय नाही, ती ह्या सगळ्यातनं सुटल बघती. नाही, मी स्वतः पतसंस्थेचे पैसे तिच्याकडे दिले होते. कोर्टात डॉक्टरवर आरोप पण केले तिने, म्हणजे तिला सगळं माहित होतं. तरी मी 1000 वेळा म्हणत होते, मंगले अगं पुरीकडे ध्यान ठेव, ती कुठून पैसा आणती ते बघ. पण नाही, माझं कधी जन्मात ऐकलंय का तुम्ही? नाही ऐकलं. अगं मग तिला काय जीव मारू का? आणि तू तरी कुठं ऐकतीस ग माझं? हा, त्या वाडा इकायसाठी त्या बाई भुलव्याच्या मागे लागली होतीस की. कारण माझ्या नातीला अडकवले त्या मुडद्यानं. पण माझं मन मला सांगते की तिला काय बी होणार नाही. डिंपे थांब, एक पाऊल पुढे टाकायचं नाही. या घरातली माणसं तुझ्यासाठी मेली आणि तू आमच्यासाठी. बरोबर, या मारून टाकायच्याच लायकीची आहे. ह्याच्या आधीच माझा जीव का नाही गेला काय माहित. अगं टिम्पल काय बोलते तू ही? काय चुकीचं बोलतेय पप्पा मी? उद्या कोर्टात गेल्यावर जेव्हा तुम्हाला सगळं खरं कळल, त्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलणार नाही हे मला माहित आहे. डॉक्टरांच्या विरोधात माझ्याकडे काही पुरावे आहेत, ते घेण्यासाठी मी इथं आली आहे. तिच्या पोटात जे मूल वाढतंय ते माझं नाहीये, आणि मला माहिती नाही ते कोणाचं आहे. मी कधी विचारलंही नाही. तरीही त्या मुलाला मी माझं नाव देतोय. बाप म्हणून मी स्वीकारायला तयार आहे. तुम्ही विचारा तिला, विचारा तिला हे मूल कोणाचं आहे, विचारा. कुणी माझा इगो हर्ट केलेला मला अजिबात आवडत नाही. तुझ्या बरोबर तुझ्या बाळाला मारायला वेळ लागणार नाही.